आयुष्य कुठेतरी थांबलंय, मन का अशांत राहतंय, असे अनेक प्रश्न आणि त्याचा गोंधळ आपल्या मनात कायम होत असतो. तुमच्याही होतोय का? मग हा व्हिडिओ मात्र तुमच्यासाठी आहे. तत्पूर्वी मिस्टिकल एरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडके अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही छान असाल, मस्त असाल अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी कायम प्रार्थना आहे. व्हिडिओ मंडळी शेवटपर्यंत पहा, कारण काही गोष्टी माहीत नसतात आणि काही जाणून घ्यायची इच्छाही असते. जाणून घेण्यासाठी मात्र व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा. जसं मी सुरुवातीला सांगितलं की खूप काही मनामध्ये गोंधळ चाललेला असतो आणि तो मनाचा गोंधळ थांबवणं कधीतरी अशक्य होत चाललेलं असतं. आणि कसा थांबवायचा हा गोंधळ, काय करायचं नेमकं, असं का होतंय, कुठे आयुष्य चाललंय, का माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय, अशा अनेक 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 प्रश्नांची उत्तरं आपण शोधत असतो आणि ती मात्र मिळत नसतात. पण आज तुम्हाला त्याचं उत्तर मिळणार आहे. लगेचच कॉमेंटमध्ये मला तुम्ही लिहायचं आहे हील, म्हणजे हील करतोय, एक ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यामध्ये येत आहे, त्याची वाट तुम्ही मोकळी करत आहात. फक्त कमेंटमध्ये हील लिहून, किंवा तुम्ही लिहू शकता आय एम हील माय लाईफ, असंही तुम्ही लिहू शकता. अनेक गोष्टींचा विचार करत करत आयुष्य सरत आहे, दिवसांमागे दिवस चाललेले आहेत, क्षणामागे क्षण चाललेले आहेत आणि आपण मात्र तिथेच विचारांमध्ये गढून गेलेलो आहे, पण प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळत नाही. या असं का होतं, काय नेमकं झालंय, तर कुठेतरी आपला कर्मा ब्लॉक झालेला असतो. आता कर्मा ब्लॉक होणं म्हणजे नेमकं काय? कुठेतरी आपलं कार्मिक बंधन जे असतं नेहमी वेगवेगळ्या वाटांवर नेत असतं. पण हे कर्म येतो कुठून? हे कर्म म्हणजे काय? कर्म संचित म्हणजे काय? असे अनेक प्रश्न आजही अनेकांना त्याची उत्तरं मिळालेली नाही आहेत. पण मात्र आज मी ते उत्तर देणार आहे आणि तुम्ही ते जाणून घेणार आहात. कर्म म्हणजे जे संचित आहे, जे आपल्या आत्म्याबरोबर, आपल्या आत्म्याच्या अगदी बरोबरीनं आपल्या आयुष्यात आलेलं आहे, ते आहे कर्म संचित. मग कर्म संचित म्हणजे काय? तर जे मागच्या जन्माचं काही कर्म आहे, आपण म्हणतो कर्मा, जे कर्म आहे, त्यानंतर आपल्या भूतकाळातलं, ह्या जन्मातलं जे कर्म आहे आणि जे आपण आता हा क्षण जगत आहोत, हे वर्तमान काळातलं कर्म, अशी अनेक कर्म आपल्या बरोबर कायम जोडली जातात आणि आपल्याला कळतही नाही की आपण नेमकं आपल्या कर्मामध्ये, आपल्या कर्मबंधनामध्ये कसे अडकतो, हे आपल्याला साधं कळतही नाही. आणि त्या कुलपाची किल्ली आज मी तुम्हाला देणार आहे, तुमच्या हातात देणार आहे. जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडत आहेत, पण त्याचे 3 खूप मोठे संकेत आहेत. एक, जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये चुकीची माणसं यायला लागतात. दुसरं, तुमचा पैसा तुमच्याकडे टिकत नाही, कितीही कमवला तरीही टिकत नाही. आणि तिसरं, खूप मेहनत करताय पण त्याचं श्रेय, त्याचं फळ मात्र तिसरंच कोणीतरी घेऊन जातं आणि तुमच्या नावाची बदनामी होते. हे आहे कर्मसंचित याचं बंधन. ह्या कर्मसंचिताचं जे बंधन आहे, जे ब्लॉकेजेस आहेत, तेच आज आपल्याला काढायचे आहेत. तर लवकर कॉमेंटमध्ये लिहा ब्लॉकेजेस. काय आहे ना, की जे ब्लॉकेजेस असं कॉमेंटमध्ये लिहितील ना, त्यांना मात्र मी नुसतं सांगितल्यावरच त्यांची बरीच कर्म आहेत ना, त्याची उत्तरं मिळणार आहे की आपलं कर्म असं का आहे. जेव्हा आपला कर्म ब्लॉक होतो किंवा जेव्हा आपला कर्म कुठेतरी अडकलेला असतो आणि त्याचा त्रास आपल्याला आपल्या भौतिक जगामधल्या आयुष्यात व्हायला लागतो ना, तेव्हा आपल्याला कुठेतरी काहीतरी चणचण भासते, काहीतरी मनामध्ये वेगवेगळे विचार यायला लागतात. अगदी काहींच्या मनात तर सुसायडल थॉट्सही क्रिएट होतात. पण आजचा हा व्हिडिओ जो आहे, हा तुम्हाला ह्या सगळ्यापासून लांब नेणार आहे. कारण जेव्हा कर्माचं कुलूप लागलेलं असेल, तेव्हा त्याची किल्ली मात्र तुमच्याच हातात असते. फक्त किल्ली कशी लावायची हे मात्र तुम्हाला आज या व्हिडिओमधून कळणार आहे. कारण कर्म अजिबात दुष्ट नाहीये. फक्त कर्म आपल्याला समजलेलं नसतं, कर्म आपण जाणलेलं नसतं आणि कसं कर्म आपलं हील करावं हे आपल्याला माहीत नसतं. कर्मा हिलिंग यालाच म्हणतात, की आपलं कर्म आपण कसं हील करावं. मंडळी, जेव्हा आपल्याला आयुष्यामध्ये इतक्या अडचणी येतात, काहीतरी घडत राहतं, रोजचं काही ना काही आपल्या मनामध्ये त्रास उद्भवत राहतो, अशा वेळेस काही गोष्टी तुम्ही जर केल्यात
तर तुम्ही या कर्मसंचितापासून, या कर्म ब्लॉकेजेस मधून मुक्त व्हाल. कारण कर्मबंधन हे भयानक गोष्ट आहे आणि त्यातून मुक्त होणं आपल्या हातात आहे. तर सर्वात प्रथम आपल्याला करायचं आहे की कधीतरी महिन्यामध्ये एकदा, 2 महिन्यामध्ये एकदा किंवा 3 महिन्यामध्ये एकदा कुठल्याही वृद्धाश्रमाचा, कुठल्याही अनाथ आश्रमाचा तिथे जाऊन तुम्ही त्यांच्याबरोबर, तुम्ही त्यांना काही दिलंच पाहिजे असं नसतं बघा. तिथे अनाथ आश्रमांमध्ये छोटी छोटी मुलं असतात, त्यांना जाऊन भेटा, त्यांना आपुलकी दाखवा, त्यांना प्रेमाचा स्पर्श तुमचा हवे असतो, त्यांच्याशी गप्पा मारा, त्यांच्याशी खेळा. अनेक गोष्टी आहेत बघा करण्यासारख्या. तसंच वृद्धाश्रमात जर केल्या तर तिथल्या आई बाबांना काय हवे असतं, प्रेमाने 2 शब्द बोलणारी माणसं जवळपास हवी असतात. आजकाल आपण बरेच व्हिडिओ असे पाहतोय की वृद्धाश्रमामध्ये, अनेक वृद्धाश्रमांमधनं त्यांना मारलं जातं, त्यांना खूप त्रास दिला जातो. तुम्ही तिथे जायला लागलात तर होऊ शकतं की या भीतीने का होईना पण ती वृद्धाश्रम आणि अनाथ आश्रम त्यांना चांगलं ठेवतील, त्यांच्याशी चांगलं वागतील. एक भीती तिथे तयार होईल, एक दरारा तयार होईल. तेव्हा कुठेतरी दुसऱ्याला एक सांत्वना देऊन किंवा त्यांचं कोणीतरी आहे, त्यांच्यासाठी कोणीतरी येतं ही भावना देऊन तुम्ही तुमच्या कर्माचं बांधलं गेलेलं बंधन तोडत आहात, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तिथे जा, त्यांना काही नेता आलं तर नक्की न्या, पण भेटायला मात्र जरूर जा, गप्पा मारायला मात्र जरूर जा. ह्या काही गोष्टी आहेत ज्या करण्यासारख्या असतात. आपलं जर कर्म संचित आपल्याला चांगलं करायचं असेल, आपलं कर्म आपल्याला हील करायचं असेल, तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. आपल्या आजूबाजूला जर तुम्ही पाहिलं तर असे वृद्धाश्रम, अनाथ आश्रम नक्की तुम्हाला मिळतील. जे मी करते ते मी तुम्हाला सांगते. मी तुम्हाला काहीतरी कोणाचं तरी ऐकून सांगत नाहीये. तुम्हाला जर काही अन्न द्यायचं असेल, काही गोडधोड कुणाला द्यायचं असेल तर आपण देवळात तर देतच असतो, पण तुम्ही या ठिकाणी मात्र नक्की जा आणि आपल्या हाताने त्या लोकांना तुम्ही खाऊ घाला. कारण तुम्ही दिल्यानंतर नुसतं ठेवून आला तर त्यांना मागे ते मिळते नाही मिळते आपल्याला माहित नसतं. त्यामुळे आपण स्वतः जाऊन ती गोष्ट केली पाहिजे. प्रत्येकाचं तुमच्याकडून चांगलं होत असतं, पण कुठेतरी तुमच्या आयुष्यामध्ये ते सगळं कुठेतरी तुम्ही हरवून बसलेले असता आणि ते चांगलं तुमच्या आयुष्यात व्हावं त्यासाठी काही पावलं उचलणं खूप गरजेचं असतं. आत्म्याच्या प्रवासात काही दुःखद घटना, काही दुःखद आठवणी, काहीतरी दुखावलेलं मन ऊर्जेच्या स्वरूपात तुमच्याकडे आलेलं असतं आणि ते तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या बरोबर चालत असतं. आणि हेच कुठेतरी एका वेगळ्या वेदनेचं आपल्याला स्वरूप देऊन जातं आणि ते स्वरूपच आपण आपल्या बरोबर बाळगत असतो आणि ते सगळं झेलतही असतो आणि एक वाईट दिवस रोज किंवा कधीतरी आपण आपल्या आयुष्यात पाहतच असतो. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींनी जर आपल्याला आपलं लाईफ हील करता येत असेल, आपला कर्मा हील करता येत असेल तर आपण मात्र नक्की करावं. जुने ब्लॉकेजेस आपल्याला काढून टाकले पाहिजेत. हे जुने ब्लॉकेजेस जे असतात ना तेच आपल्याला खूप त्रासदायक ठरत असतात. जोपर्यंत तुम्ही जुने ब्लॉकेजेस काढणार नाहीत तुम्हाला तुमचं कर्म छळतच राहणार आहे. मी तुम्हाला एक पहिला उपाय सांगितलेला आहे. दुसरा उपाय आहे क्षमा करणे, क्षमा प्रार्थना. म्हणजे मागच्या जन्मातली असू दे, भूतकाळातली असू दे, प्रेझेंट मधली असू दे, आपण ज्यांना ज्यांना दुखावलेलं असतं त्यांची आपण मनोमन दर आठवड्याला एकदा तरी क्षमा मागावी. क्षमा यासाठी मागावी कारण तुम्ही नकळत का होईना, काही जाणून बुजून आणि काही जण नकळत कुणाचं तरी मन दुखवून आलेले असतात, कुणाला तरी त्रास देऊन आलेले असतात. कदाचित तुम्ही त्यांचं चांगलंही करायला गेलेले असाल पण त्याचा समोरच्याला त्रास होत असेल तर कुठेतरी तुम्ही त्याला दुखावलेलं असतं. त्याच्यामुळे त्यांना माफ करा, त्यांची माफी मागा. त्यांच्याकडून जे घडलं त्यासाठीही माफ करा आणि तुम्हीही त्यांची माफी मागा. कारण तुम्हालाही कोणीतरी दुखवलेलं असेल, त्यामध्ये न अडकता, ते मनात न ठेवता ते तुम्ही माफ करून मोकळे व्हा. जर तुम्ही माफ नाही केलं तर तुम्ही परत एकदा तुमचा कर्मा ब्लॉक करताय. त्यामुळे माफ करायला शिका आणि माफी द्यायलाही शिका. समोरचा वाईट आहे म्हणून आपण वाईट होणं हे फार चुकीचं आहे. की जर आपण कुणाला माफ नाही केलं तर आपल्यासारखा पापी आणि दोषी कोणीही जगात नाही, हे शास्त्रातही सांगितलेलं आहे. त्यामुळे समोरच्याला माफ करणं ही सर्वात मोठी गोष्ट आहे आणि ते करणं तुमच्या हातात आहे. तुम्ही सहजपणे करू शकता. त्यामुळे दुसऱ्यालाही माफ करा आणि स्वतःलाही तुम्ही मात्र माफ केलं पाहिजे. कारण माफी यामध्ये खूप रहस्य दडलेलं आहे. कमेंटमध्ये हे सांगायचं आहे. तुमचा कार्मिक पॅटर्न बदलायचा असेल ना तर ह्या काही गोष्टी करणं आयुष्यात फार महत्वाचं आहे. कार्मिक फॉरगिव्हनेस म्हणजे स्वतःलाही माफ करणे. जर आपण स्वतःला माफ केलं तर खूप मोठं काम केलं.
स्वतःचीही माफी मागायची आहे. कारण हे जे भौतिक शरीर आहे ना, हे तुम्हाला देवाने दिलेलं आहे या भौतिक जगात जगण्यासाठी. पण त्याच्या आतमध्ये जो आत्मा आहे ना, कुठेतरी हे शरीर तर निघून जाईल, ते नश्वर आहे, पण त्या आत्मा आहे ना, तो जिवंत राहणार आहे. तुम्ही त्या आत्म्याला दुखावत आहात. तुम्ही स्वतःवर राग राग करून स्वतःच्या मनाची अगदी घालमेल करून तुम्ही तो आत्मा दुखावत आहात. त्यामुळे मंडळी मला वाटतं त्या आत्म्याची तुम्हाला माफी मागितली पाहिजे, जो तुमच्या शरीरात आहे. त्या आत्म्याची तुम्ही माफी मागा आणि रोज रात्री झोपताना मागा. कारण दिवसभरामध्ये अनेक अशा गोष्टी घडत असतात की कुठे ना कुठे आपला आत्मा आतमधला आणि स्वतःचं मन आपण दुखावत असतो. भगवंताचं नामस्मरण आपण करत असतो. खूपदा भगवंतासमोर आपण कधी हात जोडतो, कधी जोडत नाही. पूजा करतो, कधी करत नाही. दिवा लावतो घरात, कधी लावत नाही. अशी अनेक मंडळी आहेत ज्यांना वेळेअभावी ह्या सगळ्या गोष्टी जमत नाही. तर अशा सगळ्यांनी देवाचीही माफी मागायची आहे. कारण आपल्या अवतीभोवती जी ऊर्जा फिरणार आहे सकारात्मकतेची, ती कुठेतरी दैवी ऊर्जेशी कनेक्ट असते. म्हणून ती आपल्या अवतीभोवती फिरणार आहे आणि आपलं प्रोटेक्शन करणार आहे. आपल्याला कर्मबंधनातनं मुक्तही करणार आहे. आपल्या देवांना खूप ग्रँटेड पकडतो आणि तिथेच आपण चुकतो आणि त्यामुळेच भरकटत जातो. भरकटलेले बरेच जण आहेत या गोष्टींमुळे. मुळात आपल्या देवांची माहिती नाही. मुळात आपले देव काय आहेत, किती वेगळ्या ऊर्जेचे आहेत, हेही साधं माहीत नसतं. काही स्वतःच्या आत्म्यालाच माफ केलं नाही, तुम्ही स्वतःच्या दुखावलेल्या मनाला माफ केलं नाहीत, तर स्वतःला माफ करा, इतरांना माफ करा, स्वतःच्या मनाला माफ करा, दुसऱ्यांनाही माफी द्या. मागच्या पास्ट कर्मा जो आहे, मागच्या जन्माचा पास्ट लाईफ कर्मा जो आहे, तो पण हील करून टाका ह्या सगळ्या गोष्टी करून. आणि सगळ्यात मोठा महत्वाचा उपाय, रस्त्यावरचे जितके ॲनिमल असतात, तुम्हाला जाता येता जे दिसत असतात, त्यांना 2 घास खाऊ घाला. 2 घास, 4 घास, जितके घास तुम्हाला घालता येईल त्यांना नक्की खाऊ घाला. मायेने त्यांच्या डोक्यावरून हात फिरवा. तुम्ही ज्या कुठल्याही ॲनिमलला थोडंसं खायला जरी दिलत ना, तो ॲनिमल कधीच तुम्हाला विसरत नाही आणि कधीच तुमच्यावर अटॅक पण करत नाही. त्यांचं इतके ते लोक आपल्याला खायला जे घालतात त्यांच्यासाठी म्हणजे प्रचंड त्यांना त्यांच्याविषयी एक आपुलकी असते, एक प्रेम असतं. ते तुमच्या वाटेवर डोळा लावून बसतील. कर्म हील करण्याच्या ह्या सोप्या वाटा मी तुमच्याकडे आणून दिलेल्या आहेत किंवा तुम्हाला सांगितलेल्या आहेत. कर्म हा दुष्ट नाहीये बघा. कर्म जाता जाता तुमच्याच हातामध्ये कर्म कसा हील करायचा ह्याची चावी देऊन जातो. किंवा कळत न कळत आज हा व्हिडिओ तुमच्या समोर आला असेल, अशा अनेक पोस्टही तुमच्या समोर येत असतील, पण कदाचित त्या सिरियस घेतल्या जात नाहीत. पण आज मात्र हा व्हिडिओ नक्की सिरियस घ्या तुम्ही. आणि कोण कोण हे सगळं करणार आहे त्यांनी प्लीज मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा की ज्यांचं कार्मिक पॅटर्न खराब आहे किंवा ब्लॉक आहे त्यांनीच हा व्हिडिओ पाहून हे सगळं करावं. ज्यांचं कर्म चांगलं आहे, ज्यांचं संचित चांगलं आहे ना, त्यांनी त्यांच्या खात्यामध्ये अजून पुण्य वाढवावं. म्हणजे त्यांची पुढची पिढीही सुखात राहील. कारण तुम्हाला बघून तुमची पुढची पिढी शिकणार आहे. कारण पुढची पिढी ही कायम अनुकरण करते, ते आपलं अनुकरण करते आणि त्यामुळे तुम्हाला हे करायचं आहे. तर मंडळी, जे काही मी तुमच्या समोर वारंवार घेऊन येत असते ते सगळं तुमच्या फायद्याचं असतं. नेहमी एक ब्रीदवाक्य माझं असतं आणि ते कायम लक्षात ठेवा. आपल्याला कुणाला हरवायचं नाहीये बरं का मंडळी, आपल्याला जिंकायचंय. हा जो व्हिडिओ पाहत असाल, तुम्हाला जर तो आवडला असेल तर तो लाईक करायला अजिबात विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ मात्र नक्की पोहोचवा. कारण अशा कर्मबंधनात अडकलेली अनेक लोक तुम्हाला दिसतील, वारंवार दिसतील, तुमच्या आजूबाजूला असतील. प्रत्येकाला हा व्हिडिओ मात्र शेअर नक्की करा. असंख्य आणि अनोखे व्हिडिओ पाहण्यासाठी मिस्टिकल एराला मात्र सबस्क्राईब जरूर करा. कारण जर सबस्क्राईब केलं तर असे असंख्य व्हिडिओ तुमच्या समोर कायम येत राहतील, वेगळा विषय घेऊन येत राहतील आणि तुम्हालाही ते विषय मात्र नक्की आवडतील. मंडळी, पुन्हा आपण लवकर भेटणार आहोत. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.